उर्मिला, एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. फुलझाडापासून विभक्त होण्याचा खिन्न संदेश सांगणारा पोक्तपणाचा तांबूस रंग येण्यापूर्वी फुलाच्या पाकळ्यांनी अनुभवलेल्या तारुण्याच्या अंतिम क्षणाला अर्पण. मनोगत. एखाद्या कादंबरीला वाचक का उचलून धरतात हे तर्काच्या आधारे शोधण्याचा प्रयत्न करणं शक्य असलं तरीही एक ठोस उत्तर देणं अवघडच आहे. उर्मिला वाचकांना का आवडली याचं उत्तर तर्काने शोधता येईलही. उर्मिलेविषयी फारसं लेखन झालं नव्हतं आणि तिचं जीवन जाणून घेण्याची उत्सुकता वाचकांच्या मनात होती, म्हणून उर्मिला अल्पावधीत प्रसिद्ध झाली असं म्हणता येईल. उर्मिलेने 14 वर्षे लक्ष्मणाशिवाय आणि सीतेशिवाय कशी व्यतीत केली असतील हा प्रश्न मनात फिरत राहिल्यानेच मी उर्मिला लिहिण्यास प्रवृत्त झालो. तोपर्यंत महाराजाधिराज ही कादंबरी लिहून झाली होती. संगीत चंद्रप्रिया हे माझं संगीत नाटक चंद्रगुप्त द्वितीय या सम्राटाच्या जीवनावर आधारित होतं. मी लेखक म्हणून गुप्तांच्या कालखंडात वावरत होतो. वर नमूद केलेल्या त्या एका प्रश्नामुळेच मी ऐतिहासिक लेखनाकडून पौराणिक लेखनाकडे वळण्यास कारणीभूत झालो. पौराणिक कादंबरीचा परिसर तसा वेगळा असतो. काही चमत्कृतींचा, शाप-उशापांचा, राक्षसांचा आणि देवतांचा उल्लेख पौराणिक कादंबरीत येतोच. उर्मिलेत तो उल्लेख तुलनेने कमी प्रमाणात आला आहे. तिच्या जीवनात त्याग, एकांत आणि विरह या त्रयीच इतक्या प्रबळ होत्या की इतर घटकांची आवश्यकता न भासणं स्वाभाविक होतं. पौराणिक कादंबरी आणि ऐतिहासिक कादंबरी केवळ कल्पनाविलासावर आधारित असते हे अर्धसत्य आहे. हे अवश्य मान्य करायला हवे की अनेक प्रसंग लेखकाच्या कल्पकतेनुसार लिहिले जातात, मात्र त्या ऐतिहासिक किंवा पौराणिक कथेला एखादा ठळक संदर्भ आवश्यक असतो. याच कादंबरीचा विचार केला तर उर्मिला ही 14 वर्षे एकटी होती किंवा ती सीतेची बहीण होती हे संदर्भनिष्ठ तथ्य लेखकाच्या कल्पनेतून साकार झालेले नाही. त्याला वाल्मिकी रामायणाचा संदर्भ आहे अशा ठळक संदर्भांचा आधार घेऊनच ऐतिहासिक कादंबरी लिहिली जाते. उर्मिला देखील यास अपवाद नाही. उर्मिला लिहिताना मी प्रामुख्याने वाल्मिकी रामायणाचा आधार घेतला आहे. सध्याच्या काळातील शोकांतिका म्हणजे सखोल अध्ययनाबाबत अनास्था. अनेक जण मूळ वाल्मिकी रामायणांचे वाचन करण्याचे सोडून दृकश्राव्य मालिकांमध्ये सांगितल्या जाणाऱ्या कथांनाच सत्य मानू लागले आहेत असे निदर्शनास येते. बऱ्याचदा त्या कथा अतिरंजित असतात. महाकाव्यातील कथेत ती विशिष्ट घटना तशी घडलीच नसते. उर्मिला वाचताना अनेक प्रसंग हे मूळ संस्कृत श्लोकांचा आधार घेऊन लिहिल्याने तुम्हाला वेगळे वाटतील. तुम्ही म्हणाल, हे खरोखर असे घडले होते का? असे प्रश्न मनात येण्यापूर्वीच तुम्हाला त्या ठराविक उपकथांची पार्श्वभूमी सांगणे उचित ठरेल. सर्वप्रथम सीता स्वयंवराचा विचार करू. ज्यांनी आधुनिक माध्यमांतून ही कथा ऐकली किंवा पाहिली आहे त्यांना असे वाटते की हे स्वयंवर एका दिवसात संपले. सगळे राजे जमले, स्पर्धा झाली, लक्ष्मण चिडले, शेवटी रामांनी ते धनुष्य उचलले आणि झाले. रामायणात ही कथा एका दिवसात संपत नाही. किंबहुना मिथिलेला अनेक राजे स्वयंवराच्या निमित्ताने टप्प्याटप्प्याने भेट देतात. स्वयंवर जिंकण्यात असमर्थ ठरतात आणि ते पराभूत राजे मिथिलेवर आक्रमण करतात अशी कथा आहे. मिथिलेचे युद्ध होत असताना श्रीराम विश्वामित्रांकडे शिक्षण घेत होते. मग पुढे ते स्वयंवरात कसे आणि कधी सहभागी झाले त्याचा उल्लेख कादंबरीत येईलच. तूर्त त्या युद्धाची पार्श्वभूमी जाणून घ्यावी. या कथेला संदर्भ म्हणून रामायणातील एक श्लोक पुढीलप्रमाणे: ततः संवत्सरे पूर्णे क्षयं यातानि सर्वशः साधनानि मुनिश्रेष्ठ ततोहं भृशदुःखितः. मुनिश्रेष्ठ, पूर्ण 1 वर्ष त्यांनी पराभूत राजांनी मिथिलेला घेरून आमची सर्व साधने क्षीण केली. यातून मला अतीव दुःख झाले. हे स्वतः जनकांनी विश्वामित्रांना सांगितले. सीतेच्या अयशस्वी स्वयंवराबाबत आणि पुढील युद्धाबाबत जवळपास 30 श्लोक रामायणात आहेत. आता आपल्या मनात या उपकथेबाबत संदेह राहणार नाही. सीतेच्या स्वयंवराचा इथे आवर्जून उल्लेख केला कारण सीतेचे स्वयंवर हे एका अर्थी उर्मिलेचेही स्वयंवर होते.
तिलाही सीतेच्या स्वयंवरामुळेच पती मिळाला. कादंबरीतले तिसरे प्रकरण पूर्णतः उर्मिलेच्या एकांतावर आधारित आहे. 14 वर्षे ती काय करत असेल याबाबत तर्क केला आहे. तिच्या या विरह काळाचा उल्लेख रामायणात नाही, कारण ती केवळ कथेतील सहयोगी पात्र आहे. कथा श्रीराम आणि सीतेची आहे. उर्मिलेचा एकांत रामायणात आला नसला तरी त्याची कल्पना करणे शक्य आहे. तारुण्याची 14 वर्षे एकांतवासात राहणे ही सोपी गोष्ट नव्हे. तिचा एकांत साधासुधा नाही, तो मनस्वी एकांत आहे. विचार करायला प्रवृत्त करणारा एकांत आहे. कर्तव्य पार पाडण्यासाठी सीमेवर जाणाऱ्या पुरुषाची पत्नी आजही अनुभवू शकेल. आपण केवळ दुरून कल्पना करू शकतो. मी तशीच एक प्रामाणिक कल्पना केली आहे. 4थे प्रकरण रामायणातील उत्तरकांडावर आधारित आहे. रामायणाच्या आणि संस्कृत काव्यशास्त्राच्या अभ्यासकांनी उत्तरकांडाची विविध अंगांनी मांडणी केली आहे. रावण वध आणि श्रीरामांच्या राज्याभिषेकानंतर रावणाचे चरित्र पुन्हा येणे, पुन्हा एकदा राम रावण युद्धाचे वर्णन आणि अग्निपरीक्षेनंतर प्रजाजनांच्या शंकेचे निरसन करण्याचा मानस असूनही श्रीरामांनी सीतेचा त्याग करणे आदी प्रसंग उत्तरकांडात आहेत. उत्तरकांड वाचून निश्चितच उत्तरकांडाविषयी मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. मी मुद्दाम उत्तरकांडातील प्रसंग विस्ताराने लिहिले नाहीत. केवळ उत्तरकांडातील उर्मिला शोधून तिचे पुढील जीवन वाचकांसमोर मांडले आहे. तिच्या मुलांना श्रीरामांनी जी राज्य दिले ती माझ्या कल्पनेतील नाहीत. त्यांचा संदर्भ रामायणात आहे. पात्रांतील संवाद आणि तिचे विचारविश्व एवढाच माझा कल्पनाविलास. झुळूक आणि संधी ही पात्र सुचवल्याबाबत श्री अमृतराव पुरंदरे यांचे मनपूर्वक आभार. संस्कृत शब्दांबाबत कोणताही प्रश्न असल्यास माझी आतेबहीण कुमारी राधिका भडवडे हिने वेळोवेळी मदत केली. तिचेही आभार. बहुत काय लिहिणे. लेखक समर, राहणार पुणे.